नमस्कार, मी प्रियांका आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आजच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. आज मी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाचा आणि प्रभावी उपाय सांगणार आहे. हा उपाय विशेषतः त्या लोकांसाठी आहे ज्यांच्या लग्नात खूप उशीर होत आहे. अनेक वेळा असं होतं की मुलगा किंवा मुलगी 25, 27, 30 वर्षांचे झाल्यावरही लग्न जमत नाही. घरच्यांना एक प्रकारे त्यांची काळजी वाटू लागते. नाते येतात पण काही ना काही कारणाने जमून येत नाहीत किंवा कधी बोलणी अर्धवट होतात पण शेवटच्या टप्प्यावर त्या बोलणी मोडतात. तर अशा गोष्टी बहुतेक लोकांसोबत घडत असतात. तर अशा वेळी लोक विचारतात की आमच्याच नशिबात का नाही लग्न, असं प्रत्येकाच्या मनात येऊ शकतं. किंवा आमच्या मुलाच्या कुंडलीत काही दोष आहे का, त्या आई वडिलांच्या मनात असं येऊ शकतं. खरं सांगायचं तर बघा मित्रांनो, बहुतेक वेळा यामागे कुंडलीतील ग्रहांची काही अडचण किंवा दोष असू शकतो. त्यामुळे तुम्ही कुंडली योग्य त्या गुरुजींना दाखवा. कधी मंगळ दोष किंवा कधी शनीची अडचण, कधी गुरुची कमजोरी, तर कधी विवाह योग उशिरा सक्रिय होणे. तर अशा छोट्या छोट्या अनेक कारणांमुळे लग्नात उशीर होत असतो. तर तुम्ही तुमची जरूर कुंडली दाखवा. त्यामुळे तुम्हाला तुमचा नक्की काय प्रॉब्लेम आहे ते तुम्हाला समजून जाईल. पण मित्रांनो बघा, इथे एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे. कधी कधी कुंडलीत काही कमतरता असते पण त्या काळात चांगली दशा चालू असते, म्हणजेच ग्रहांची अशी स्थिती असते जी आपल्याला मदत करू शकते. तर मी सांगितलेले हे छोटे छोटे उपाय तुम्ही जर त्यावेळी केली तर नक्की त्याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो. पण बघा, ती दशा आहे ती कायम राहत नाही. कधी 6 महिने, कधी 1 वर्ष, कधी 2 वर्षानंतर ती बदलत असते. बरोबर? म्हणूनच मी नेहमी सांगते की उपाय करण्यात कधीही आळस करू नका. नेहमी जे मी उपाय सांगेन ते तुम्ही ॲटलीस्ट 1 तरी 2 तरी उपाय करण्यासाठी प्रयत्न करा. जर ग्रहांमध्ये काही अडचण असेल तर त्या ग्रहांसाठीचे उपाय केले पाहिजेत. आता मला माहित आहे की काही लोक म्हणतात की बघा, आम्ही खूप उपाय केले पण काही फायदा झाला नाही. असे खूप लोक असं बोलत असतील. पण बघा, काही लोक तर असंही म्हणतात की उपाय करून, म्हणजे आम्ही उपाय इतके केले आहेत की करून करून थकून गेलो आहोत आणि ते उपाय करायला आता कंटाळा येतोय. कधी विश्वास त्यांचा कमी होतो किंवा ते उपाय करताना त्यांना अक्षरशः कंटाळा येतो. पण तरीही मी सांगते, आजचा हा उपाय आहे तो नक्की करा. कारण हा जो उपाय आहे विशेष आहे आणि अनेक लोकांना याचा अनुभव देखील चांगला आलेला आहे. हा आपल्या उपाय आहे तो गणपती बाप्पांचा उपाय आहे. आणि हा उपाय कोण करू शकतो? तर हा उपाय बघा, मुलगा मुलगी, मुलाचे आई वडील, मुलीचे आई वडील किंवा त्याचा भाऊ, काका काकू, वहिनी, घरातील सगळे जे तुमचे सदस्य आहेत ते करू शकतात. हा उपाय मनोकामना सिद्धीचा उपाय आहे. म्हणजेच एक मुलगा किंवा मुलगीचाच नाही तर त्यांचे आई वडील, भाऊ बहीण, कुटुंबातील कोणीही सदस्य हा उपाय करू शकतो. कारण प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की माझ्या मुलाचं किंवा मुलीचे लग्न लवकर व्हावे, योग्य ते स्थळ यावे, असं प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न असतं. भाऊ बहिणींनाही वाटतं की माझ्या भावाचे लग्न, माझ्या बहिणीचे लग्न लवकर व्हावे, त्याचं घर बसावे, असं प्रत्येक भाऊ बहिणीला वाटत असतं. म्हणून कोणीही आपल्या मनोकामनेसाठी हा उपाय जो आहे हा सिद्ध उपाय करू शकतो. तरी सुद्धा जर मुलगा किंवा मुलगी स्वतः हा उपाय करत असतील तर त्याचा परिणाम आणखीन चांगला होतो. त्यांनी स्वतः उपाय केला तरीही चालेल. आता आपण थेट उपायाकडे वळूया. जास्त बोलत नाही, नाहीतर म्हणते व्हिडिओ खूप मोठा होतो आणि मग लोक अर्धवट सोडून जातात. उपाय कोणत्या दिवशी सुरू करायचा आहे बघा, तर हा उपाय तुम्ही कोणत्याही बुधवारपासून सुरू करायचा आहे. ओके, बुधवारपासून तुम्हाला हा उपाय करायचा आहे. पण एक छोटीशी इथे अट आहे, ती म्हणजे बघा, आता जो तुम्ही बुधवार करणार आहे, ज्या दिवशी तुम्ही उपाय सुरू करणार, तर त्या बुधवारला चतुर्थी, नवमी किंवा चतुर्दशी ही तिथी नसावी. ओके, चतुर्थी, नवमी किंवा चतुर्दशी ही तिथी असता कामा नये. जर त्या दिवशी अशी तिथी असेल तर काही हरकत नाही. फक्त 1 आठवडा थांबा आणि तुम्ही पुढच्या बुधवारपासून तो उपाय तुम्ही सुरू करू शकता. ओके, फक्त बुधवारी करायचा आणि जी तिथी मी सांगितली ती कॅलेंडरवरती पहा आणि त्या तिथी दिवशी करायचा नाहीये. नेक्स्ट बुधवारी तुम्ही हा उपाय करू शकता. आता उपाय कोणत्या वेळेला करायचा आहे, तर हा उपाय तुम्ही सकाळपासून सूर्यास्तापूर्वी कधीही करू शकता. ओके, सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता. पण शक्य असेल तर सकाळी करणं या ठिकाणी अधिक शुभ मानलं जातं.
सकाळी करू शकता. खूप वातावरण पॉझिटिव्ह असतं ते ह्यावेळी तुम्ही सकाळी करायचं आहे. सकाळच्या वेळेला केलेली पूजा, जप किंवा उपाय यांचा आध्यात्मिक परिणाम आहे तो अधिक प्रभावी असतो. त्यासाठी तुम्ही सकाळी हा उपाय करू शकता. यासाठीच मी आज सोमवारी हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर बघा, यासाठी काय लागणारे साहित्य आहे ते ऐका. उपाय करण्यासाठी तुम्हाला काही इथे साधे सिंपल साहित्य लागेल. हिरव्या रंगाचा रुमालाच्या आकाराचा एक कपडा लागणार आहे, हिरव्या रंगाचा. त्यानंतर बेसनचे लाडू किमान 2 तरी असले पाहिजे. तुमच्या श्रद्धेनुसार तुम्ही 11 ठेवू शकता किंवा तुम्ही 21 सुद्धा ठेवू शकता. 7 हिरवी वेलची घ्यायची आहे. काही ताजी फुले घ्यायची आहेत आणि दक्षिणा म्हणून थोडीशी रक्कम तिथे घ्यायची. 11-21 तुम्ही दक्षिणा घेऊ शकता. देशी तुपाचा दिवा आणि कापसाची लांब वात आणि 2 वाती एकत्र वळून तुम्हाला लावायचे आहेत. ओके. एक गोष्ट इथे विशेष लक्षात ठेवा, पूजेचे जे सर्व साहित्य आहे ते एक प्रकारे शुद्ध असलं पाहिजे आणि चांगल्या गुणवत्तेचं असावं. ओके. या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्यायचं आहे. आता बघा, उपाय कसा करायचा आहे, तर उपाय करण्यासाठी तुम्हाला नेमकं कुठं जायचं आहे ते सांगते. बुधवारी सकाळी उठून आंघोळ वगैरे करा, स्वच्छ कपडे घाला आणि त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला तुमच्या घराच्या जवळ गणपतीचं मंदिर असेल तर गणपतीच्या मंदिरात तुम्हाला जायचं आहे. पण मंदिरात जाण्यापूर्वी घरीच एक तुम्ही संकल्प घ्यायचा आहे की बघा, प्रत्येक पूजा, उपाय किंवा अनुष्ठान सुरू करण्यापूर्वी संकल्प करणे अत्यंत महत्त्वाचं असतं. ओके. तर त्यासाठी तुम्हाला त्याच्या आधी सकाळी संकल्प साधारण असा असतो की मी अमुक नावाचा, तुम्ही तिथे नाव घ्यायचं आहे. म्हणजे बघा, मी प्रियांका आज या दिवशी या ठिकाणी माझ्या किंवा माझ्या मुलीच्या विवाहासाठी हा उपाय करण्याचा संकल्प करते आहे. तुम्हाला असं तुमचं नाव घेऊन तिथे बोलायचं आहे. ओके. आई वडील असेल तर मुलाचं नाव घ्या. मंदिरात गेल्यावर काय करायचं आहे, तर बघा, मंदिरात गेल्यावर सर्वात आधी तुम्हाला गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आहे. त्यानंतर मंदिरातील इतर देवतांनाही तुम्हाला नमस्कार करून घ्यायचा आहे आणि त्यांना एक एक फूल तिथे अर्पण करायचं आहे, प्रत्येक देवताला. त्यानंतर गणपती समोर तुम्हाला उभे राहून हा जो मी मंत्र सांगत आहे तो मंत्र तुम्हाला तिथे बोलायचा आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा. जर हा मंत्र म्हणणे कठीण वाटत असेल तर 7 वेळा ओम गणेशाय नमः हा मंत्र तुम्हाला 7 वेळा बोलायचा आहे. आता बघा, पुढचं काय करायचंय ते मी सांगते. आता गणपती समोर तो हिरवा रुमाल आहे तो तिथे पसरवायचा आहे आणि त्या रुमालावरती तुम्हाला अगदी मनापासून आदराने बेसनाचे 2 लाडू घेऊन गेले असेल तर 2 लाडू, 21 किंवा 11 जे लाडू घेऊन गेले ते तिथे ठेवायचे आहेत आणि त्यावरती तुम्हाला 7 हिरव्या वेलची आणि जी काही तुम्ही दक्षिणा घेतली ती ठेवून द्यायची. ते तिथे तुम्हाला अर्पण करायचं आहे. यानंतर तुम्हाला तिथे देशी तुपाचा जो दिवा तुम्ही घेऊन गेलाय तो प्रज्वलित करायचा आहे आणि तुम्हाला हा जो मी मंत्र सांगत आहे तिथे मंत्र जप सुरू करायचा आहे. आता मंदिरात शांत जागी बसा आणि तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे मनात किंवा हळू आवाजात तिथे तुम्ही गणपती बाप्पांसमोर बोलून शकता आणि गणपतीचा जो हा बीज मंत्र आहे तिथे तुम्हाला जपायचा आहे. ओम गं गणपते नमः, ओम गं गणपते नमः या मंत्राचा तिथे जप करायचा आहे. हा मंत्र एक म्हण म्हणजे 108 वेळा तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे, जपायचा आहे. ओके. अगदी साधा सोपा उपाय आहे, काही जास्त सामान सुद्धा लागणार नाही. आता शेवटचं तुम्हाला इथे बघा, तिथे तुम्हाला ते सामान ठेवून द्यायचं, नंतर घरी येऊ शकता. आता जप पूर्ण केल्यानंतर गणपती बाप्पांना मनापासून तिथे प्रार्थना करा की माझ्या मनातील ही इच्छा पूर्ण करा. ओके. असं तुम्हाला तिथे बोलायचं आणि त्यानंतर 1-2 मिनिटं तिथे शांत बसून राहायचं आहे. शांत बसा गणपती बाप्पांसमोर. तिथून ताबडतोब उठू नका, लगेच उठू नका. तर तिथे शांत 2-3 मिनिटं तुम्ही गणपती बाप्पांसमोर बसून बोलू शकता त्यांच्याशी, मनातल्या मनात काही प्रॉब्लेम आहे ते सांगू शकता. आता किती बुधवार करायचा, तर हा उपाय मित्रांनो सलग तुम्हाला 7 बुधवार करायचा आहे. प्रत्येक बुधवार हीच जी मी पूर्ण प्रक्रिया सांगितली आहे त्याचप्रमाणे करायचं आहे. ओके. मधी जर नवमी आली, चतुर्दशी आली, जे काय तिथे मध्ये गॅप सोडा, पुढचा काउंट करू शकता. म्हणजे 5वा झाला, 6व्याला नवमी आली तर 6वा तुम्ही पुढच्या ह्याला काउंट करू शकता. ओके. तर हा अगदी उपाय आहे तो पूर्ण श्रद्धा ठेवून विश्वासाने हा उपाय करा. विश्वास
सकारात्मक ऊर्जा आणि भक्ती असेल ना मित्रांनो, तर गणपती बाप्पा तुम्हाला नक्की मार्ग दाखवतील. यातून तुम्हाला नक्की मार्ग सापडेल. तर तुमची मनोकामना पूर्ण हो, हीच गणपती चरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथेच मी समाप्त करते. ओम गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. जर तुम्हालाही गणपती बाप्पांवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, गणपती बाप्पा मोरया. श्री स्वामी समर्थ. ओम गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.